बारामती तालुक्यातून एक घटना समोर आली आहे. सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखेरवाडी परिसरात आढळून आलेल्या एका अनोळखी महिलेच्या खुनाचा तपास सुरू असताना एकतर्फी प्रेमातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आधीही खुनाचे गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 19 जानेवारी रोजी सकाळी काळखोरवाडी हद्दीतील खेरेपडळ परिसरात एका महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. डोक्यावर गंभीर जखमा होत्या. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सुरुवातीला ही महिला कोण आहे, कुठून आली, तिचा कुणाशी संबंध आहे का, हे काहीच स्पष्ट नव्हतं. त्यामुळे हा खून अधिक गूढ वाटत होता. सुपा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सुपा पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त तपास सुरू केला. घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले आणि घटनास्थळी सापडलेल्या एका डायरीमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. या सगळ्या तपासातून संशयाची सुई एका मजुराकडे वळाली आणि सीसीटीव्हीतील संशयित इसम जिंतू चिंधू बोरकर असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी जिंतू बोरकरला खेड परिसरातून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीतून धक्कादायक सत्य समोर आलं. जिंतू बोरकरचं रंजना अरुण वाघमारे या 25 वर्षीय तरुणीवर एकतर्फे प्रेम होतं. तो तिला जबरदस्तीने आपल्यासोबत राहण्यास भाग पाडत होता. रंजनाचा स्पष्ट नकार, तिचा विरोध आणि संशय यातूनच त्यांनी आधी एक भयंकर गुन्हा केला. 17 जानेवारी रोजी रंजनासोबत काम करणारा सूरज अंकुश वाघ याचा कोयडे गावातील चौऱ्याच्या डोंगर परिसरात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर जिंतू बोरकर रंजनाला घेऊन सुपा परिसरात आला. 18 जानेवारीच्या रात्री काळखोरवाडी परिसरात रंजनने पुन्हा एकदा ठामपणे तिच्या सोबत राहण्यास नकार दिला आणि पोलिसात तक्रार करण्याची शक्यता व्यक्त केली. याच भीतीने आणि रागाच्या भरात आरोपीने रंजनाच्या डोक्यात दगडाने मारून तिची हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा सुरू झाला. या तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. जिंतू बोरकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 2007-2018 मध्ये खुनाचे गुन्हे दाखल आहेत. सध्याच्या 2 खुनांसह त्याच्यावर आतापर्यंत 4 खुनाचे गुन्हे नोंद झाले आहेत आणि एकूणच 5 जणांच्या हत्येचा त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला 21 जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बारामतीतील या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पीडितेच्या कुटुंबाने न्याय मिळावा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत हीच आज सर्वांची अपेक्षा आहे. तर या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.